नमस्कार, आम्ही सर्वजण जत तालुक्यातून आलेलो आहे। आमचं गाव आहे सिद्धनाथ आणि माझं नाव आहे श्री ज्ञानेश्वर भिवरा कोकरे। आम्हाला बीटी गोरे सरांचे व्हिडिओ वगैरे बघून आम्ही इथपर्यंत आलो होतो। या फॉर्मला भेट दिली आम्ही सकाळी 11 वाजता। त्यानंतर आम्हाला मोठे सरांनी जे काय आपलं ही परिसर आहे ते अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितलं। सुरुवातीला त्यांनी दाखवलं की आंब्याची बाग कशी करायची किंवा चुनखड होती। त्यानंतर आपल्याला चुनखडीमध्ये देखील कशी बाग करायची याचं सर्व पूर्ण माहिती दिली। कारण का साईडला कशी चारी खोदली, त्यानंतर त्यातलं म्हणजे कर्ब कसं वाढवायचे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतर एकाच ठिकाणी पाणी नियोजन याचं देखील पूर्ण माहिती आम्हाला दिली। आणि त्यानंतर कसं सरांनी स्लरी कशी तयार करायची, आपण अगोदर कसं करत होतो शेण टाकायचं वगैरे ह्या गोष्टी सोडून आपल्याला त्यातनं लिक्विड कसं काढता येते ह्या देखील बऱ्याच छानशा गोष्टी समजून सांगितल्या। त्यानंतर आम्हाला डाळिंबाचा प्लॉट दाखवला। त्यानंतर शेणखत आपण कसं कंपोस्ट करायचा, म्हणजे पूर्ण मळी असो किंवा पूर्ण खत 6 महिन्यासाठी आपण बेड करायचा। त्याच्यानंतर रेन पाईप टाकून 3 महिन्यानंतर आपण ते हलवून घ्यायचा, परत आहे तसा करायचा। त्यानंतर परत रेन पाईप टाकायचे, असे 6 महिने पूर्ण कुजवून घ्यायचा। ते कंपोस्ट झालेलं खत आपण वापरायचा। यासाठी पूर्ण माहिती मोठे सरांनी दिलेली आहे आम्हाला। आणि त्यानंतर आम्हाला आल्ला प्लॉटमध्ये नेलं। आल्याचं देखील सरांनी सांगितले माहिती। पहिलाच प्लॉट असल्यामुळे सरांनी सांगितलं जे काय उत्पन्न होईल ते आम्ही तुमच्यासमोर दाखवू हे देखील सरांनी सांगितले। त्यानंतर कांद्याचं देखील लागवड मशीनद्वारे केले, ते देखील खूप छान पद्धतीने सरांनी समजून सांगितले। आणि डाळिंबीबद्दल जर सांगायचं असलं, जर जे आता 2 प्लॉट्स दाखवले, शरद किंगचा एक प्लॉट दाखवला, 16x12चा जो प्लॉट दाखवला ते देखील छान पद्धतीने सरांनी समजून सांगितले कशी ड्रीप करायची किंवा त्याची कशी लागवड करायची इथपर्यंत समजून सांगितलं। आणि त्याला खत कसं घालायचा, जे आपली पद्धत आमच्या गावाकडे कसं करायचो, जिथं झाड आहे तिथंच आम्ही पाणी आणि शेणखत घालायचो, तसं नाही करायचं, ते चुकीची पद्धत आहे हे समजून आम्हाला सर्वांना समजून सांगितले। त्याबद्दल धन्यवाद सर।